नमस्कार, मी सिया सोबे. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांची कन्या भारतीताई लाड यांचे निधन झाले. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी एक्सवर माहिती पोस्ट करून माझी मोठी बहीण आदरणीय भारतीताई महेंद्र लाड यांचे निधन झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आणि वेदनादायी असून त्यांच्या निधनाने कदम आणि लाड परिवाराची कधीच न भरून निघणारी हानी झाल्याचं या पोस्टमध्ये विश्वजित यांनी म्हटलंय. विठ्ठल सखाराम पोळेकर यांचे मृतदेहाचे अवशेष पानशेत धरणात सापडले. पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी भामे फरार आहे. कुटुंबाने भामे टोळीला त्यांच्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. पुणे ग्रामीण पोलिसांनी अलीकडेच भामेंच्या टोळीविरुद्ध MCOCA लागू केलाय. भामेसह त्यांचे बहुतेक प्रमुख संचालक सध्या तुरुंगात आहेत, तसं तपासण्यात आलंय. उच्च सुरक्षा नंबर प्लेट HSRP बसवण्याचा गोंधळ संपत नसून त्याच्या नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतोय. 1 महिन्यापूर्वीची नंबर प्लेट बसवण्याची तारीख मिळालेली असताना देखील अद्याप नंबर प्लेट बसवण्यात आलेली नाही. सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याची मागणी वाढलेली असताना कंपन्यांकडून अद्याप पुरेशी यंत्रणा निर्माण करण्यात आलेली नाही. पुणे ते शिरूर उत्पन्न मार्गात आता फिनिक्स मॉल ते खराडे या टप्प्याचा देखील समावेश करण्यात आलाय. या 4 किलोमीटर मार्गावर दुमजली उड्डाण पूल बांधला जाणार असून यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल अशी आशा आहे. बोपदेव घाटावरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सूरज उर्फ बापू गोसावी याला वालचंद्रनगर पोलिसांनी अकलूज परिसरातून अटक केले. यापूर्वी गुन्हे शाखेने रवींद्र कुमार कानोजिया आणि अख्तर अली शेख यांना अटक केली होती, परंतु गोसावी फरार होता. खुनाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना वालचंद्रनगर पोलिसांना गोसावी विषयी माहिती मिळाली आणि त्यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलंय. विमाननगर परिसरातील एका खासगी कंपनीत महिलांच्या प्रसाधनगृहामध्ये लपून डोकावून पाहणाऱ्या सफाई कामगाराच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा प्रकार लक्षात येताच कर्मचारी तरुणीने आरडाओरडा केला. त्यानंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांनी या सफाई कामगाराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. विवाहित प्रेयसीचे तिच्या 6 वर्षाच्या मुलीसह बुधवार पेठेतील एका कुंडलखान्यात 5 लाख रुपयात विक्री केल्याचा प्रकार समोर आलाय. विक्री केलेली महिला मूळची आसाम येथील असून तिच्याशी लग्न करतो असे सांगून प्रियकराने तिला पुण्यात आणले. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात प्रियकर शफिकल अबुल नासूर यादिम आलम, कुंडलखाना चालक पापा शेख, अधून शिवा कामली आणि पोलीस दलातील अनोळखी व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर एका हिंदू बांधव संस्थेकडून विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. किल्ल्यावरील राजसरदेच्या परिसरात पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच ही माहिती विल्हे पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने रायगडगडावर धाव घेऊन अनधिकृत पुतळा हटवला आणि मेघडंबरी काढून साहित्य जप्त केले. पुणे रेल्वे विभागाकडून प्रवाशांनी गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने होल्डिंग झोन तयार केला होता. या ठिकाणी प्रवाशांना थांबण्यासाठी शेड केले होते. पुणे स्थानकावर ST बस स्थानकाच्या मागील बाजूस VIP रूमच्या शेजारी मंडप टाकण्यात आले आहेत. या ठिकाणी प्रवाशांसाठी पाण्याची बसण्याची सोय करण्यात आली होती. ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म आहे त्यांनाच रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळणार आहे. इतर प्रवाशांना होल्डिंग झोनमध्ये थांबण्याची व्यवस्था करण्यात आली. विदर्भाला मागे टाकत महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाची नोंद काल पुण्यात करण्यात आली. पुणे शहरातील लोहगाव भागात 42.6 अंश तापमानाची नोंद झाल्याचे आढळून आले. या बातमीसह वेळ झाली पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.